आफ्टरनून. कविता आपली चाललेली आहे 13वी सण ऐक दिन. याची आपण शब्दार्थ आणि कृती 1 सोडवलेली आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. आज आपण लिहितोय कृती 2 आणि कृती 3. वेळाकडा कृती 2 आहे. नावे लिहा. नावे काय रंगवलेली कविता जर तुम्ही वाचली तर तुम्हाला उत्तर लगेच सापडेल किंवा पाठ केली असेल तर पाठ पण करायला सांगितलेली आहे. शिंगे रंगविली बा शिंगे बांधले. मग रंगवलेली काय शिंगे. शोभिवंत कोण कृती 3 रिकाम्या जागा. वाजंत्री वाजंती रिकामी जागा खेळती. रिकामी जागा कोंडे कोंडे से
ह्या रिकाम्या जागांमध्ये कवितेतून जे शब्द आहेत त्या रिकाम्या जागेमध्ये ते तुम्हाला लिहायचे आहे. कृती 2 नावे लिहा, कृती 3 रिकाम्या जागा भरा. आता इथे मी हे लिहून दिलेलं आहे नावे लिहा, की रंगवलेली काय, शोभिवंत काय, गुलदुरणारी काय. पण हाच प्रश्न आपण दुसऱ्याही स्वरूपात घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणाल नको की टीचर तुम्ही तरी असं लिहून दिलं होतं, पण हाच प्रश्न आपण जोड्या लावांच्या स्वरूपात पण घेऊ शकतो आणि नावे लिहायच्या स्वरूपात पण घेऊ शकतो. ठीक आहे. रिकाम्या जागा भरा, विधाने पूर्ण करा. हे म्हणजे सारख्याच प्रकारचे प्रश्न आहेत. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. आता मी तुमचे पेपर सगळ्यांचे चेक केले, त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की काही मुलांनी उतारा न वाचता प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. जेव्हा प्रश्न असतो की उतारा वाचा आणि खालील कृती सोडवा, खालील आकलन कृती सोडवा किंवा खालील प्रश्नांची उत्तरे द्या, त्यावेळेस उतारा वाचणं हे अपेक्षित असतं. ठीक आहे. तुम्ही उत्तर न वाचता, बऱ्याच आता मी नाव घेऊन तर कोणाचं सांगू नाही शकत, पण बऱ्याच मुलांनी हे केलेलं आहे की मनाने उत्तर लिहिलेली आहेत. ते उत्तर मी चूक दिलेले नाही, पण मला अपेक्षित उत्तर हे उतार्यामधले हवे होते. विशेषतः वर्ग 5वा वर्ग 6वा उतार्यांची आपल्याला अपठित उतार्याची सवय असते, पण मी मागच्या वर्षीपासूनच उतार्यावरून प्रश्न काढायला सुरुवात केली आहे. जास्त प्रश्न पाठ करण्यापेक्षा लक्षपूर्वक उतारा वाचला आणि प्रश्नांची उत्तर दिली तर तुम्हाला ते जास्त सोपं जाईल. उतारातले उत्तर असतात, त्यामुळे शब्द चुकण्याचा, मात्रा चुकण्याचा, जोडाक्षर चुकण्याचा प्रश्न येतच नाही, कारण बरंचसं उत्तर हे उतार्यामध्ये तुम्हाला मिळून जाते. फक्त प्रश्नाच्या स्वरूपानुसार त्याला आपल्याला थोडंफार बदलायचं असतं. ठीक आहे. त्यामुळे आता जी तुमची परीक्षा होईल त्या परीक्षेत सुद्धा मराठीचा पेपर हा उतार्यांवर आधारितच राहणार आहे. बहुतेक म्हणजे 90% आतापर्यंत मी जेवढे धडे घेतले त्यातला एखादाच धडा असा असेल की ज्याचे मी सरळ सरळ प्रश्नोत्तर लिहून दिले आहे किंवा एखादी कविता असेल, पण बाकी मी उतार्यांवर आधारित प्रश्न लिहून दिले आहे. त्यामुळे ही सूचना माझी लक्षपूर्वक ऐका की पेपर मध्ये उतारा वाचायचा आणि उतार्यात जे अपेक्षित म्हणजे प्रश्नामध्ये जे अपेक्षित उत्तर आहे ते उतार्यातलं आहे हे लक्षात ठेवायचं. मनाने जरी तुम्हाला येत असेल त्याच्यात मला खूप आनंद आहे की तुम्ही मनाने पण लिहू शकता, पण अपेक्षित उत्तर हे उतार्यातून लिहिलेले असावे. ठीक आहे. या ठिकाणी कविता आहे, कविता छोटी आहे, याच्यावर आपण 3च आकलन कृती घेतलेल्या आहेत. नावे लिहा, रिकाम्या जागा भरा, कृती 3 आणि कृती 1 आपण घेतलाय, एका वाक्यात उत्तरे लिहा. आता तुम्हाला स्वमत जे असतं तर त्या स्वमतासाठी मी एक प्रश्न देते की तुम्हाला तुमचं मत लिहायचं त्याच्यावर. या ठिकाणी कृती 4 चा स्वमतचा प्रश्न आहे. कृती 4 स्वमत. ठीक आहे. आता स्वमत मध्ये प्रश्न लिहायचा आहे. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कसे फिरवत नेतात. बैलांना कसे आता या प्रश्नाचं उत्तर कवितेचा आधार घेऊन तुम्ही लिहू शकता. दुसरं, ज्या मुलांनी आपल्या गावाला त्यांच्या आजोळी म्हणा किंवा त्यांचं गाव असेल खेडगाव त्या ठिकाणी पोळ्याचा सण बघितला आहे आणि मग त्या ठिकाणी बैलांना कसं मिरवीत नेतात ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे
स्वमत तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. स्व म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला वाक्यरचना करायची आहे आणि ते लिहायचं आहे. ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 40 वर माहिती मिळवूया माहिती दिलेली आहे. ती माहिती फक्त मी वाचते. ही माहिती तुमच्या कामाची म्हणजे किंवा आपल्या संग्रही ठेवण्यालायक ही माहिती आहे. आपला देश शेती प्रधान आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते म्हणून आपल्या देशाला शेती प्रधान देश असं म्हणतात. आपली संस्कृती कृषी संस्कृती आहे. म्हणजे शेतामध्ये येणाऱ्या पिकांवर त्याच्याशी संबंधित गोष्टींवर आपलं सण समारंभ अवलंबून आहे. आपले सण समारंभ ही कृषीशी निगडित आहेत. म्हणजे शेतीशी निगडित असणारे सण समारंभ आपण साजरे करतो. कारण आपली उपजीविका ही आता एवढी नाहीये. आता बरेचसे लोक नोकऱ्या करतात, कारखान्यांमध्ये कामं करतात, बाकीचे पण भरपूर कामं करतात. त्यामुळे त्यांची उपजीविका शेतीवरच आहे असं आपण म्हणू शकणार नाही. पण बऱ्याचशा लोकांची उपजीविका जी असते म्हणजे त्यांचं चरितार्थ चालण्याचं साधन जे असतं ते मुख्यत्वे करून शेती आहे. शेतकरी ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता शेतात काबाड कष्ट करतो. तेव्हा कुठे शेतात पीक येते त्याला शेतात अनेक प्रकारची कामे असतात. उदाहरणार्थ शेतकऱ्याला शेतामध्ये काही जाऊन फक्त पिकांना पाणी देणे एवढंच काम नसते, तर पेरणीच्या आधी त्याला बरीचशी कामं करावी लागतात. कोणकोणती? नांगरणी म्हणजे शेतातली जी जमीन असते ती भुसभुशीत करायची. म्हणजे त्याच्यामध्ये आतपर्यंत सूर्यप्रकाश पाणी जातं आणि मग त्याच्यामध्ये जे आपण बी लावतो ती बी चांगली रुजते आणि मग त्याला छान धान्य येते. पेरणी मग त्या भुसभुशीत केलेल्या जमिनीमध्ये पेरणी करायची. कोळपणी वगैरे म्हणजे ज्यावेळेस आपण धान्य पेरतो त्या धान्यासोबत जशा त्या धान्याच्या बिया नसतात तशा शेतामध्ये काही आगंतुक जे झाडं असतात ते पण बिया त्याच्या पण पडलेल्या असतात आणि त्या पण पावसामुळे रुजतात. पण ते पीक ते जर झाडं वाढायला लागले तर आपण लावलेल्या पिकाला जे काही पाणी किंवा जमिनीतले पोषक तत्व मिळायचे ते कमी प्रमाणात मिळतात कारण ते शेअर होतं ना. म्हणून मग हे जे आगंतुक वनस्पती असतात यांना काढून टाकतात. त्याला म्हणतात कोळपणी. ते मधलं गवत किंवा दुसऱ्या तुम्ही पहा मेथीची भाजी किंवा पालकात कमी येते पण मेथीची भाजी घोळीची भाजी या भाज्यांच्या सोबत अनेक वेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्या गड्डीमध्ये आलेल्या असतात ज्या आपण तोडताना साफ करताना काढून टाकतो. तर ह्या ज्या वनस्पती असतात त्यांना काढून टाकणे म्हणजे कोळपणी. ठीक आहे. अलीकडच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतातील कामात नवनवीन यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. आता आधीच्या काळामध्ये बैलांना गाडीला झुंपायचं आणि त्या गाडीतूनच धान्याची ने-आण करणं किंवा शेतामध्ये नांगरणी करणं पेरणी करणं या सगळ्या गोष्टींसाठी बैल लागायचे. पण आता ट्रॅक्टर आलेला आहे त्यामुळे ते काम जे आहे नांगरणीचं म्हणा पेरणीचं म्हणा हे वेगात होते. कमी माणसांमध्ये यंत्राच्या साहाय्याने काम केल्या जाते. मॅन पॉवर कमी लागायला लागली आणि काम लवकर व्हायला लागलं. आधी खूप मोठं शेत असेल तर 8-8, 10-10 दिवस नांगरणीच चालायची. बऱ्याच आधीपासून लोकांना सुरुवात करावी लागायची म्हणजे पाऊस येईपर्यंत शेत पूर्ण नांगरून व्हायचं. पण आता यंत्रसामुग्रीमध्ये ज्या काही सुधारणा झाल्या म्हणा किंवा नवीन तंत्रज्ञान आलं म्हणा त्यामुळे काय झालं आहे की शेतीचं जे काम आहे ते लवकर कमी वेळात आणि कमी माणसांच्या साथीने व्हायला लागलं. ते ट्रॅक्टर चालवायला माणूस लागतोच पण एक माणूस बैल हाकायला एक माणूस मागे दाणे टाकायला किंवा एकटा माणूस किती करेल म्हणून थोड्या वेळाने दुसरा माणूस असे जे माणसं लागायची जास्त त्यापेक्षा यंत्राने काम लवकर पण होते आणि कमी माणसांमध्ये पण होते.
आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीतील कामे झटपट होऊ लागली आहेत, त्यामुळे बैल करत असलेली शेतातील कामेही कमी झाली आहेत. गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे. गोबर गॅस, जैविक खतांचा वापर यांचे प्रमाणही कमी झाले आहे. गावोगावी उत्साहात बैलपोळ्याचा सण साजरा होत होता, पण आता त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गोठा असायचा. गोठा म्हणजे जनावरांना राहण्यासाठी जी जागा असते त्याला म्हणतात गोठा. गाई म्हशींना, जसं घोड्यांना राहायचं जी जागा असते त्याला तबेला म्हणतात, तसं गाई म्हशी जे राहतात तिथे म्हणतात गाई म्हशीचा किंवा गाई बैलाचा गोठा. त्यात अनेक जनावरे असायची. तर आता प्रत्येक शेतकरी म्हटलं त्याच्याकडे शेती आली म्हणून त्याच्यासोबत शेतीची कामं करायला बैल आले, कारण की ट्रॅक्टर नव्हता, दुसरे कोणतेही वाहन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हते, त्यामुळे आणि गावातले रस्ते वगैरे खराब होते, त्याच्यामुळे बैलगाडी सहसा नाही 90% बैलगाडीचाच वापर होत होता. त्यामुळे बैल असायचे. मग शेतामध्ये जो चारा असतो हिरवा तो उपयोगात यावा म्हणून गायी असायच्या, कारण गायींनी म्हशींनी तो चारा त्यांना खायला मिळायचे शेतातलं, आणि त्याच्यात ते दूध तूप लोणी घरच्या लोकांना मिळायचं, म्हणून गायी बैल म्हशी हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी होतं आणि शेतीवर आधारित जोडधंदा म्हणून सुद्धा त्याचा उपयोग व्हायचा. गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे. गोबर गॅस, जैविक खतांचा वापर याचे प्रमाण कमी झाले. गोबर गॅस माहिती आहे का तुम्हाला? एक असा मोठी टाकी असते, खूप मोठी टाकी असते, ज्या टाकीमध्ये रोज शेण जे असतं गाई म्हशींचं ते शेण पाण्यामध्ये कालवून त्या टाकीमध्ये टाकलं जातं आणि त्याला असं एक झाकण असतं. रात्रभरामध्ये त्याच्यातून ते शेण आणि पाणी जे त्याच्यात जी प्रक्रिया होते त्याच्यातून गॅस तयार होतो. त्या गॅसमुळे ते लोखंडी झाकण सुद्धा वर उचलल्या जातो, इतका गॅस त्याच्यामध्ये उपयोगात येतो. आणि ती त्या टाकीपासून पाईपलाईन टाकून घरामध्ये गॅस वापरला जातो. जो गॅस आपण सिलेंडर मध्ये वापरतो तो गोबर गॅस म्हणतात त्याला. गोबर म्हणजे शेण, त्या शेणापासून बनवलेला तो गॅस असतो आणि त्याचा वापर घरच्या जळणासाठी, पाणी तापवण्या, स्वयंपाक, पाणी सगळ्या गोष्टींसाठी त्या गॅसचा वापर केला जातो. त्यांना सिलेंडर विकत घ्यावं लागत नाही, कारण त्यांच्या इथे जनावर भरपूर असतात, त्यामुळे शेण भरपूर असते आणि त्यावर आधारित हा एक त्यांचा उपक्रम असतो. आणि आता गावात पण हे प्रमाण कमी झालं, कारण त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप काम करावं लागतं आणि ते करायला आजकाल लोकांची तयारी नाही. जसे त्याच्यापासून फायदे आहेत तसे त्याच्यापासून काही तोटे पण आहेत आणि ते लक्षात घेता लोकांनी हे सगळे प्रकार कमी केलेले आहेत. हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात साजरा केला जातो. बैल पोळा सणास काही भागात बेंदूर असे म्हणतात. तर हा जो बैल पोळ्याचा सण आहे हा शेतीशी संबंधित सण. शहरामध्ये लोक काय औपचारिकता म्हणून सुट्टी असते, काहीतरी गोड करतात, खातात, पण जुन्या काळामध्ये ज्यांच्या घरी बैल होते त्या बैलांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जायचा, की जो प्राणी आपल्याला वर्षभर साथ देतो, आपल्या सोबत राहतो, आपल्या बरोबरीने कष्ट करतो, अशा या प्राण्याबद्दल एक दिवस तरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि आपली ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये झाडं, फुलं, पानं, फळं, सजीव निर्जीव सगळ्या व्यक्तींबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि तशीच कृतज्ञता या बैलांविषयी व्यक्त करणे म्हणजेच पोळ्याचा सण. समजलं? या खाली पर्या काय बोलतात हा जो उतारा आहे याच्यामधून आपल्याला विशेषण शिकायचं आहे. आपण विशेषण शिकलोय, पण विशेषण कसं वापरलं जातं आपल्या बोलण्यामध्ये त्याचा हा उतारा एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. याविषयी आपण उद्या बघू. ठीक आहे, आता आपण तर आपला हा सण एक दिन याची ही कविता आपली संपलेली आहे. बाकीचं आपण उद्या बघू. ठीक आहे.